वाघाची हिंमत, वाघाची हिंमत, हत्तीची ताकद, वाघाची हिंमत, हत्तीची ताकद आणि सिंहाचा डौल असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे भगवान भाऊ महाजन. भाऊंना विनंती करतो की त्यांनी या जनसभेला संबोधित करावं. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, महर्षी वाल्मिकी ऋषी, आपल्याला सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, सगळ्या महापुरुषांना समोरून आपल्या सभेचे अध्यक्ष, आपल्या एरंडोल शहराचे माजी नगराध्यक्ष रविलाल दादा या ठिकाणी ज्यांनी अशी आपली सभामध्ये एक जोरदार भाषण असं केलं, आपले आकाशजी पाटील, भूषणजी महाजन, आमचे मित्र रोकडे सर आणि आपले एरंडोल शहराचे सगळ्यांना हव्या असणारे आपले ज्यांनी सांगितलं, शहराच्या विधानसभेचा सगळा लेखाजोखा आपल्या एरंडोल शहराच्या विजयांना, आज दोन विजय एक विजयांना आणि आजच्या गावचे सरपंच विजय पाटील असे दोन विजय या मंचावर बसले. तर मी पहिल्यांदा जेव्हा ग्रामपंचायतीला उभं होतो अण्णा, आमचा इथे एक आम्ही विजय मास्टर म्हणायचो. सुरुवातीला मतदानला ते जायचे आणि मतदानला गेल्यावर पहिलं मतदान विजय नावाचं व्हायचं आणि त्यावेळेस पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून आलो तुम्ही अण्णा. तर यावेळेस बुथवर तुम्ही घ्या, दोघे विजय द्या आणि सुरुवातीला पहिल्यांदा मतदान करा आणि विजय हा नक्की होईल. आपल्या या 2024ची निवडणूक खरं म्हटलं या ठिकाणी माझ्या अगोदर बोलणाऱ्या सगळ्या वक्त्यांनी आपल्याला संपूर्ण लेखा या ठिकाणी मांडला मित्रांनो. आणि या ठिकाणी आलेली जी समोर बसलेली सगळी माझी मायबाप जनता, मतदार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या पोरगासारखा, भावासारखा, नातूसारखा, मला तुमच्या पदरात घेतलं तुम्ही. खरं म्हटलं अण्णा सभा घ्यायची पण मी कॅन्सल केलं होतं. सभा घेणं का झोप नसतो आणि सभा ऐकण्यासाठी लोक, राजकारण्याची सभा ऐकायला आता लोक येत नाही. काल गोविंदा येणार होता, गोविंदा कोणाने तापे सभा कोण लोक केली, हा मोठा विषय. मी आमचे जे टीम एरंडोल शहरातले त्यांना मी सकाळी नाही सांगितलं होतं, नाही आपल्याला सभा घ्यायची. चालेल, आम्ही गावात रॅली काढली आणि आज सभा, एवढी सभा होईल हे सुद्धा मला खात्री वाटत नव्हती. आज सगळ्यांचं प्रेम बघून मी भारावून गेलो. हा जवळपास 6 महिन्यापासून मतदारसंघामध्ये फिरत असताना मित्रांनो, जवळजवळ जेवढे गाव आहेत, दोघी शहर आहेत, तासोदा एक शहर आपल्याला लागून 12-15 किलोमीटरवरती, सगळ्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता मी पूर्ण 2700 कोटीचा विकास शोधलाय मतदारसंघामध्ये. 2700 कोटीचा विकास शोधला, पण मला 2700 कोटीचा विकास मला जरी दिसला नाही मित्रांनो,
मी एकच गोष्ट सांगतो, माझ्या जाहीरनामामध्ये मी 20 किलोमीटर अँब्युलन्स का देणार आहोत. जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडला. आपल्या बाजूला आळगाव म्हणून एक गाव आहे. आळगाव सुद्धा हे 10 ते 12 हजार लोकसंख्येचं गाव आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी माझा भिल्ल समाजाचा एक माणूस वारला होता आणि पहिलाच पाऊस चालू होता. आणि पहिला पाऊस चालू असताना माणूस वारला आणि त्या माणसाला पीएम साठी या ठिकाणी आणलं गेलं एरंडोल रुग्णालयामध्ये. मी सकाळी 5:30 वाजता उठलो अण्णा. माझ्या तोंडात परेश होता. मला सकाळी फोन वाजला. त्या भिल्ल समाजाचा नाते गावातला त्याचा मला वाटतं सरपंच आहे तो भाऊ. मला सांगा, एखादा माणूस जर वारला तर बॉडी दवाखान्यात किती वेळ राहिली पाहिजे, किती वेळात पंचनामा झाला पाहिजे, ती बॉडी किती वेळात घरी गेली पाहिजे. तो माणूस तिथं येऊन जवळजवळ आजच्या दिवशी 4-5 घंटे झाले आणि त्याच्या जवळच्या नात्याला जवळजवळ म्हणजे दिवसा आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत थांबले. पण ह्या ठिकाणी कुठलाही त्यांना सहारा मिळाला नाही. डॉक्टर नाही, पोलीस पंचनामा नाही आणि ते घरी गेले. एक चंपू नावाचा माणूस आहे, चंपू नाना चौधरी, आळगावचे, सगळ्यांचे परिचित आहेत. त्या नानांनी माझा नंबर दिला त्यांना आणि म्हणे मग माणसाला फोन लावा, हा माणूस तुम्हाला मदत करेल. तुम्हाला सकाळी सकाळी फोन आलो. मी बरेच केला, तसेच कपडे घातला, आंघोळ केली नाही, इथं आलो. पाऊस चालू होता, छत्री घेऊन आलो. त्या बॉडीवर अक्षरशः मुंग्या चालत होत्या. एमरू मध्ये पडलेलं होतं आणि मी त्या ठिकाणी डॉक्टरशी संपर्क केला, पोलिसांशी संपर्क केला, सगळी टीम बोलवली 10 वाजेपर्यंत आणि पीएम केलं. मला असं वाटलं सरकारची एक 60 योजना असेल, ती बॉडी न्यायला अँब्युलन्स असेल. पण दादा, जर पीएम दवाखान्यामध्ये पीएम झालं सरकारी दवाखान्यामध्ये, त्या ठिकाणी बॉडी घरी न्यायला सुद्धा सरकारची व्यवस्था नाही. तर एरंडोल शहराची गोष्ट सांगते. तर मी विक्की भाऊसाहेब नावाची अँब्युलन्स मागवली. त्या अँब्युलन्सला 1500 रुपयाचं डिझेल टाकलं आणि ती बॉडी मी आळगावला पाठवलं. तेव्हा ती दफनविधी केली. अशी जर आपल्या एरंडोल शहराची परिस्थिती असेल पावण्याची तर मला माहित नाही. पण हा पहिला अनुभव मला, म्हणून माझ्या जाहीरनामामध्ये मी 20 किलोमीटर मध्ये एक अँब्युलन्स डील म्हणून टाकलंय. सहसा हा जाहीरनामा तयार केलेला नाहीये. ज्या ज्या गोष्टी मला 6 महिन्यापासून फिरत असताना या मतदारसंघामध्ये आणल्या, त्या गोष्टी मी या मतदारसंघाच्या या जाहीरनामामध्ये घेतलेल्या मित्रांनो. या ठिकाणी बरेच मुलं आपले शिक्षण घेतात. कुठल्याही गावामध्ये लायब्ररीची व्यवस्था नाही, मुलांना रीडिंगची व्यवस्था नाही. आज बरेच मुलांचं स्वप्न असतं आपण आयपीएस झालं पाहिजे, आपण एमपीसी झालो पाहिजे, एमपीसी परीक्षा दिली पाहिजे. एमपीसीचा अभ्यास करायला काही जास्त मोठा पुस्तकांचा भरणा लागत नाही. 20 ते 25 हजार रुपयाचे पुस्तक आपण त्या मुलांना दिले. तर या ठिकाणी जे मुलं शिकतात त्यांना त्या पुस्तकांना त्यांना बसण्याची जी व्यवस्था झाली, ते मुलं त्या पुस्तकाचा जे अभ्यास केला त्या परीक्षेला पात्र होतात. आणि आपल्या एरंडोल शहरामधला हे सरकारी नोकरीमधलं प्रमाण वाढेल, हे सुद्धा काम मी या दोघी-तिघी तालुक्यांमध्ये केलं 6 महिन्यामध्ये केलं. तिसरी गोष्ट, मी या ठिकाणी शेत रस्त्यांचा टाकलेला आहे. शेत शिवार रस्ते आपल्या बाजूला उत्राण हे गाव आहे, काळ्या मातीचं आहे. आळगाव हे गाव आहे, काळ्या मातीचं आहे. आज त्या गावाची शिवार ओढली तर 5-5, 4-4 किलोमीटरची शिवार आहे. पावसाळ्यामध्ये बैलगाडी सुद्धा त्या रस्त्यावर जात नाही. आम्ही पावसाळ्यामध्ये आळगावच्या रस्त्याला काही ठिकाणी बुरून टाकण्याचा प्रयत्न केला, पण काळी माती 5-7 फूट असल्यामुळे ते पक्के रस्ते झाल्याशिवाय त्या रस्त्यांची समस्या मिटणार नाही. आज शेतकरी चांगली जरी शेती असली तर त्याचा केळी लावायचा विचार असेल, पाणी असलं, पण पावसाळ्यामध्ये माल आणण्याची व्यवस्था नाही होत, म्हणून तो केळी लावू शकत नाही. अशा प्रकारची आपल्या मतदारसंघामध्ये व्यवस्था आहे. म्हणून माझ्या जाहीरनामामध्ये मी शेतकऱ्यांना शेत रस्ते तयार करून देईल
हा जाहीरनाम्यामध्ये टाकलेला आहे. तिसरी गोष्ट मी सिंचनाची टाकलेली आहे. पद्मालयचा प्रकल्प जर झाला आपल्या खडके गावापासून आपल्या पिंपळकोटापर्यंत जवळजवळ या 7-8 खेड्यांपर्यंत पद्मालयच्या प्रकल्पाचं पाणी त्या खेड्यांना मिळणार आहे. कारण आपल्या गिरणा कॅनलचं पाणी बाकी खेड्यांना मिळत नाही. त्या ठिकाणी लिंगणगाव पण मिळत नाही. कॅनल आहे पण कॅनल खालती असल्यामुळे जमीन वरती असल्यामुळे तिथं पाण्याची व्यवस्था होत नाही. आता मला सांगा, ज्या वेळेस महेंद्र बापू आमदार होते, महेंद्र बापूंनी आपल्या शहरासाठी आपल्या तालुक्यासाठी काहीतरी सुरुवात केली. महेंद्र बापूंचं स्वप्न हे स्वप्न झालं मित्रांनो. 15 वर्षापासून आजी माझी लोकांनी कुठल्याही सिंचनाच्या प्रकल्पावर कुठलीही सिंचनाची मिटिंग लावलेली नाही. अधिकाऱ्यांना बोलवलं नाही. आमच्या मतदारसंघामध्ये एवढे सिंचन प्रकल्प आहे, याच्यासाठी काय करावं लागेल कुठेही गोष्टी यांनी केलेल्या नाही. यांनी फक्त राजकारण आणि गावागावात कार्यकर्त्यांमध्ये भांडण लावायची दुसरं काहीच कामं केली नाही. हा तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणून मी तो महेंद्र बापूंचा आभार मानतो. त्यांनी ती सुरुवात केली आहे की त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे मित्रांनो. त्यासाठी मला तुम्ही मतदान करा. आज आकाश पाटील सरांनी सांगितलं, आपल्या भूषण महाजन सरांनी, आपल्याकडे अंजनी प्रकल्प आहे. अंजनी हनुमंताची आई आहे आणि आपल्या दोघी शहरांमधून आज नदी जाते मित्रांनो. हा नदी म्हटलं जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं पात्र शहरात असेल, बाकीचं पात्र शहराबाहेर आहे. जर आपण धुळ्याला गेला असतो तर पांढराचं पात्र पाहिलं असेल मित्रांनो तुम्ही, पांढरा नदीचं. इथं फक्त मधोमध शहरामध्ये पुरामध्ये जायला एक पूल झालेला आहे. अजून 2 फरच्या आहेत. आतापर्यंत त्या फरच्यांवर पाणी वाहत होतं, रस्ते बंद होते. तिकडच्या नागरिकांना इकडे येण्यासाठी पाणी असतं तर फिरून यावं लागतं आणि तिकडचा भाग येतो त्यासाठी तो एक पूल झालेला आहे मित्रांनो. आणि दोघीकडे कुठेही अतिक्रमण नाही नदीला लागून, सगळी नदी मोकळी आहे. फक्त काम करण्याची इच्छाशक्ती नाही. ज्या ठिकाणी मलिदा भेटेल त्या ठिकाणी कामं टाकायचे. अण्णांनी सांगितलं एलक्यू लावा, अण्णा 100% एलक्यू लागतील, तुम्ही चिंता करू नका. 100% एलक्यू लागतील, चिंता करू नका. पण आपल्या एरंडोल शहरामध्ये आपलं एरंडोल शहर सुंदर कसं होईल आणि एरंडोल शहराची अंजनी नदी ही एरंडोल शहराच्या नदीचं प्रदूषण म्हणा की आपल्या सगळ्या आजोबांसाठी तरुणांसाठी एक पर्यटक जागा कशी निर्माण होईल त्यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी माझ्यावर काही सभेमध्ये बोलतात, कोणी पार्सल म्हणतं, कोणी काय म्हणतं. खरं म्हटलं दादा, मी सुद्धा माझा जन्म हा पावड्याचा आहे. पावड्याच्या एनएस हायस्कूल आहे, मोठी जुनी हायस्कूल आहे. तिथं जर तुम्ही 98चा कटलक काढलं, तिथं भगवान आसाराम पाटील हे नाव आजही शाळेमध्ये आणि मला पार्सल म्हणतात. तर मला त्यांच्यावर जास्त टीका करायची नाही मित्रांनो. पण मला माझ्या घरात कोणी राजकारण करत नाही. माझी आई आज सुद्धा शेतात गेले असेल, माझा वडील सुद्धा आज सुद्धा शेतात गेले असतील. आज त्यांना काहीच माहित नाही. आणि माझ्याकडे कुठली संस्था नाही, माझ्याकडे कुठले कर्मचारी नाही, माझा राजकारणाचा अनुभव नाही. मला फक्त माझ्या गावाचा विकास आणि छोटासा राजकारण कधी केलं नाही गावात. मी लोकांच्या समस्या लोकांना सहकार्य केलं, पण राजकारण मी गावात केलं नाही. पण या ठिकाणी आता म्हटलं जातं दिवस राहिलेले 3 दिवस आणि त्यांच्याकडे संस्था आहे, त्यांच्याकडे 400 कर्मचारी आहेत. अण्णांनी सांगितलं की 2000 रुपये फुले वाटतील, 3000 रुपये फुले वाटतील. मी एक शेतकरी पुत्र आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. पण तुमच्यासारखी सोन्यासारखी लोक माझ्या सोबत आहेत. आणि तुम्ही जर समजा 19 तारखेची रात्र आणि 20 तारखेसाठी जर माझ्यासाठी काम केलं मित्रांनो, मी सुद्धा
मी 6 महिन्यापासून तर फिरत असताना माझ्या घरी फक्त मी पोळ्याचा अर्धा दिवस ती सुद्धा माझ्या वडिलांनी बोलवलं बैल पूजासाठी म्हणते. मी पूर्ण वेळ मतदारसंघामध्ये फिरतोय मित्रांनो. मी गणपतीचे 10-12 दिवस फिरलो, नवरात्रीचे 9 दिवस फिरलो आणि 9 दिवस फिरत असताना माझा अनुक्रमांक नंबर सुद्धा 9च मिळाला मित्रांनो मला. तर या ठिकाणी आपण ज्या दिवशी फॉर्म दाखल केला 25 तारखेला, त्या दिवशी आज सुद्धा मी कुठेही फोन लावला नाही तरी सुद्धा तुम्ही आज एवढ्या संख्येने माझ्यावर प्रेम करून माझ्या सभेला आले, फॉर्म भरायला आले मित्रांनो. मी सुद्धा तुमचा भविष्यात विश्वासाला तळा कधी जाणार नाही. आणि मला सांगा, माझ्याकडे राजकारण करायसारखं काहीच नाही. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मला कुठे बोलवलं, कुठे बसवलं, काय केलं, मी सुद्धा आज 10-12 दिवस प्रचारामध्ये फिरत असताना मी जंगलात, शेतात जिथं जेवण मिळालं तिथं जेवण केलं, जिथं भाकर मिळाली तिथं भाकर खाल्ली, जिथं साखर मिळाली ती साखर खाल्ली, जिथं चहा मिळाला तर चहा पिलो मित्रांनो. पण ज्या गावात गेलो असतील त्या ठिकाणी आम्हाला कमीत कमी 200-500 तरुणांनी असं प्रेम दिलं. काही काही ठिकाणी डीजे लावले लोकांनी, काही काही ठिकाणी घोडे लावले आणि कॅन्सर केला. तर असं या ठिकाणी मतदारसंघामध्ये फिरत असताना आलटी पलटी चापा काटा बरेच वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात मित्रांनो. पण मला आपल्याला एकच सांगायचंय, या ठिकाणी प्रस्थापित लोक आहेत, प्रस्थापित म्हटलं जातं त्यांना, आणि प्रस्थापित विरुद्ध आपल्याला विस्थापित मध्ये सर्वसामान्य शेतकरी जनता आणि बेरोजगार तरुण आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या प्रस्थापितांना या मतदारसंघामधून हकलपट्टी जर करायची असेल आणि आपल्या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवायच्या असेल दादा हो, तर मी सुद्धा एकटा काहीच करू शकत नाही. या स्टेजवर बसली जेवढी मंडळी ही सुद्धा काही करू शकत नाही. आपण त्यांच्या सोबत जर गावात राहिले आणि आपण जर 19 तारखेला एक दिवस माझ्यासाठी रात्र जर उजागरा केली आणि दुसरा दिवस जर 5-5:30 वाजेपर्यंत गावागावापर्यंत काम केलं मित्रांनो. आता या ठिकाणी एवढे लोक आलेले आहेत, एवढे लोकांनी जर 20-25 लोकांशी संपर्क केला तर आपल्याला 70,000 मतं सहज मिळू शकतात. एवढी संख्या या ठिकाणी उपस्थित आहे. तर तुम्ही प्रत्येक गावात 20-25 लोक जोडा आणि हे 3 दिवस मला तरी आता तुम्ही जर सगळे जर गावातच थांबले आणि आपल्या गावात थांबून आपल्या गावात काय काय घटना घडतात त्या घटनावर जर लक्ष ठेवून तुम्ही राहिलेत मित्रांनो तर चांगली गोष्ट घडेल. एक शेतकरी पुत्र म्हणून आपला सगळ्यांचा आवाज आपल्या विधानसभेमध्ये पाटलावर ठेवायचा आहे. अण्णांनी सांगितलं, आज पाणी आहे आपल्याकडे पण आपल्याला वीज मिळत नाही मित्रांनो. वीज असते तर निसर्ग साथ देत नाही, पाणी राहत नाही आपल्याकडे. सगळ्या गोष्टी जर अलोकल असल्या तरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही मित्रांनो. आज अशी गोष्ट आहे, 1-1.5 महिन्यापूर्वी मक्का 2700 ते 3,000 रुपये क्विंटल घेतला जात होता. तो 1200 आणि 1500 रुपये क्विंटलने आज त्याचा भाव म्हणजे जवळजवळ 50% मकाचा सुद्धा भाव आज उतरलेला आहे मित्रांनो. कपाशी सुद्धा 8,000चा भाव होता, पावसाळ्यात गाड्या भरल्या गेल्या, आज 5,500 रुपये झाला. तर मला एक सांगा, तुम्ही 5,500 रुपये कपाशी परवडा नाही? 1,500 रुपये मका परवडा ना? बिलकुल परवडणार. कारण मन बाप शेती करत, मी सुद्धा शेतकरी आहे. मी सुद्धा एक दिवस बिघावर ज्वारी कापून दादा किती 1 बिघावर आमच्या टाइमला 300 रुपये बिघा भेटे अंदाज ज्वारी कापायला. बिघावर ज्वारी एकटा कापू. तर मी सुद्धा शेतीचं काम कोयपणीपासून नागरणीपासून येस ना. जर तुम्ही आमोलची मंडळ विचार तू सोपवले म्हणतोस कोयपकोले म्हणतोस त्यांचे सांगते कारण तुम्ही राजकारण आणि या शेतकरीला नुसतं कॉन्ट्रॅक्टर माध्यमातून लोकांचं गावागावात जाऊन पैसे देऊन जर लोकांना भूलतापत येत असतील, मला सांगा आपल्या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचणार कोण? मला एवढंच आपल्याला विनंती या ठिकाणी मी सांगतो. याला शेतकऱ्यांची समस्या माहित नाही दादांनो. मी या ठिकाणी बघा ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न येईल मग त्या ठिकाणी माझं काय होईल माझी कुठलीही पर्वा न करता पण विधानसभेमध्ये शेतकरी म्हणून काही 100% काम करण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. दुसरी गोष्ट, आपल्या प्रमुख शहरामधून हा महामार्ग गेला. आता पिंपळगाव तुम्हाला माहिती आहे, नाशिक जाताना लागलं होतं, ओझर जाताना ना ओझर गाव लागलं होतं. त्या गावाच्या लोकांनी 5-5 वर्ष काम बंद ठेवले. किती वर्ष?
पण त्यांनी गावामध्ये उड्डाणपूल केल्याशिवाय रस्ता होऊ दिला नाही. जर मला सांगा एरंडोल हा तालुक्याचा गाव असल्यामुळे मला सांगा 2 किलोमीटर फक्त किती 2च किलोमीटर जर उड्डाणपूल मारला तर शेतकरी सरकारला केजरीवाल पैसा सर यायला मदत करून सांगा. पण कुठलाही डिपीआर तयार करताना आमदारांनी खासदारांनी लक्ष दिलं नाही आणि आज त्या समस्या आपल्याला कासोद्या नाक्यावर मिळतात, ऍक्सिडेंट होतात, लोक दगावतात त्या ठिकाणी आणि चांगल्या घरचे जे व्यक्ती गेले मित्रांनो त्या घराला माहिती असते चांगल्या घरचा माणूस जर त्या ऍक्सिडेंट मध्ये मारला त्या घरावर किती मोठ्या प्रमाणात संकट येत असतील. आज आपल्या तहसील कार्यालयावर चौकड्या रस्त्यावर उतरायला सुद्धा जागा नाही. त्याच्या पुढचा जो शिवाजीनगर आहे आपला शिवाजीनगरला सुद्धा आज सर्व्हिस रोडने तिथं सुद्धा उतरायला जागा नाही. तर मला सांगा महामार्ग झाला तरी एरंडोल शहराची समस्या जर सुटत नसेल आणि एरंडोल शहराला सर्व्हिस रस्ता मिळत नसेल तर मला सांगा आपण लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून देतात मित्रांनो? का आपल्या समस्या सरकार दरबारी मांडल्या पाहिजे. आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी पाठवतो. त्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांच्या शाळेचा अप्रूव्हल घेण्यासाठी त्यांच्या मास्तरांचा अप्रूव्हल घेण्यासाठी आपण पाठवत. हे लक्षात घ्या मित्रांनो. आज आपले समस्या घेऊन एखादी मीटिंग या एरंडोल शहरामध्ये लागली होती का 5 वर्षामध्ये हा महामार्ग तयार होत असताना खासदारांनी लावली का? मला एकच म्हणायचं तुम्हाला जर तुम्ही जागृत असाल तुमच्या मागच्या 5 वर्षाचा जाहीरनामा बघा त्याच्या 5 वर्षाचा अगोदरचा जाहीरनामा बघा प्रत्येकाला आश्वासन दिलं असेल पण एक तरी आश्वासन त्यांनी आजपर्यंत एरंडोल शहर असेल पावडा शहर असेल कासोदा शहर असेल ग्रामीण भाग असेल आज सुद्धा उतराण गावासाठी जाण्यासाठी नसता अण्णा दुसरी गाडी आली तर आपल्याला जायला जागा मिळत नाही. एक शिवरं म्हणून पावडा तालुका शेवटचं गाव आहे. इकडून जर गाडी घालली तिकडून सायकल आली तर मला जायला जागा नाहीये. आणि शिवरं गाव म्हटलं तर एवढं 4000 लोकसंख्येचं गाव आहे मित्रांनो. तामसवाडीला जायला कुठे तामसवाडीला 3 रस्ता आहे. कितला आहे 3 रस्ता सुद्धा एक रस्ता सुद्धा चांगला नाही आणला. कितला रस्ता सुद्धा आज त्या 3 रस्ता म्हणजे एक रस्ता चांगला त्याचा गावाला जर त्या रस्ता चांगला तर तिथून रस्ता तो करतील मला सांगा. तर जर माहित नसेल तर तामसवाडीचे लोक इथं आलेले आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी त्यांच्या गावाच्या समस्या ते सोडू शकत नाहीत. आपलं एरंडोल असेल एरंडोल ग्रामीणच्या असेल पावड्या ग्रामीणच्या असेल बडगाव तालुक्याच्या 17 गावांचा असेल तर या ठिकाणी आपल्या समस्या किती सोडवणार आहेत मित्रांनो. आज आमदार पद आपल्या स्वतःला मिरवण्यासाठी किंवा गाडीवर शिक्का लावण्यासाठी नसतं मित्रांनो. लोकांच्या कामा करण्यासाठी आमदारकी पद असतं. आणि मी एक सर्वसामान्य घराचा मुलगा सर्वसामान्य शेतकरीचा मुलगा आहे. माझ्याकडे कार्यकर्ते नाही पण सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. माझ्याकडे नेता नाही तरी सर्व समाजिक लोक या ठिकाणी बसलेले सगळे माझे नेते आहेत. या ठिकाणी आता हे 3 दिवस मी प्रत्येकाजवळ पोहोचू शकत नाही प्रत्येक बुथवर जाऊ शकत नाही मित्रांनो. आज तुम्ही माझ्यासाठी माय आणि बाप तारणारी तुम्हीच आहेत. भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये 100% बदल हा रोकडे सरांनी जे सांगितलं माझ्या सुद्धा मी या निवडणुकीमध्ये का उभा राहिलो याचं उत्तर रोकडे सरांनी दिलं तुम्हाला. पण मी ज्या दिवशी जून महिन्यामध्ये होतो त्या जून महिन्यामध्ये फिरत नव्हतो फक्त चर्चा चालू होती. आणि ज्या वेळेस ही परिस्थिती पाहिली मी का त्या माणसाला 1 दिवस इथं 2 दिवस इथं पीएम रूम मध्ये राहावं लागलं त्यावेळेस मी या मतदारसंघामध्ये फिरण्याचं काम चालू केलं होतं. त्याच्या अगोदर मी फिरत नव्हतो. तर जून महिन्यामध्ये जेव्हा मी फिरायला लागलो जर एखादा माणूस जर दगावला एखादा माणूस जर दवाखान्यात आला पण ती बॉडी देण्यासाठी जर आपल्याला प्रशासन मदत करत नसेल किंवा आपल्या राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल म्हणून मी या मतदारसंघामध्ये काहीतरी आपण करावं यासाठी मी या मतदारसंघामध्ये फिरण्याचं काम केलं. दादा हो मला एकच सांगायचंय मी एक सर्वसाधारण माझ्याकडे राजकारणी किंवा राजकारण हा माझा पेशा नाही पण मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे आज शेवटचे जे 3 दिवस आहे दादा तुम्हीच कार्यकर्ता तुम्हीच नेता तुम्हीच मतदार एवढं बघून जर माझ्या पाठीशी उभी राहिले मित्रांनो तर एरंडोल तालुका पावडा तालुका आणि बडगाव तालुक्याचे 17 गावं मला या ठिकाणी मला असं खात्री वाटतं का मला 100% माझा 23 तारखेचा गुलाल हा पक्का झालेला आहे. मी माझ्या झोपडीचा प्रवास सांगितला माझं
10 पत्राचे शेड आज पण आहे गावामध्ये, तोडलेलं नाही मित्रांनो. मी शेतीचं काम आज पण करतो. माझे वडील, माझे काका ज्या वेळेस मी दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये होतो आणि या ठिकाणी पर्यंत जर आलो असेल मित्रांनो, तर मी कुठलीही गोष्ट आणि तिने जर केली असेल, काही कोणाचं नुकसान करून जर केली असेल, तर सगळ्यांचा मित्रपरिवार असतात. तुम्ही विचारा, जर मला मातीचा पाय बघून सुद्धा डाग असेल मित्रांनो, आमच्या अंगावर साप चालले. काय चालले? साप. आम्ही ज्यावेळेस अंदा झोपीत राहायचो, माझ्या अंगावर साप चालले. जास्त दिवसाची गोष्ट नाही आहे, जास्त जास्त 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट. गावाच्या शेवटच्या दिशेला आमचं घर, पण दारिद्र्य जो भोगतो ना बाबा, त्याला दारिद्र्याची किंमत माहिती असते. जो सोन्याच्या चंपा घेऊन जन्माला येतो, त्याला दारिद्र्याची किंमत कधी कळत नाही मित्रांनो. आज मी, माझ्या वडिलांनी, माझ्या आईने मला हेच सांगितलंय, त्यांनी आज त्यांचा व्यवसाय सोडलेला नाही. माझा पोरगा काय करतो त्याला माहित नाही, पण जर एखादी गोष्ट आपण स्वतः डोळ्याने किंवा मी बघितली, माझ्या अंगावर मी साप पेटली झोपली, म्हणजे राहायची, पण पत्तीचं झोपलं होतं. ती सुद्धा अतिक्रमण जागा, स्वतःची जागा नाही होती. माझे वडील हे 7 भाऊ आहेत. 7 पैकी 5 भाऊला घर मिळाला, 2 भाऊला घरामध्ये 20 गुंठे जमीन जास्त दिली होती. माझ्या वडिलांनी 20 गुंठे जमीन जास्त घेतली होती. माझ्या वडिलांकडे 2.5 एकर जमीन होती. फार कष्ट केले. जळगावहून काम नसलं तर 30-30 किलोमीटर रेल्वे पट्ट्याने पायी यायचो आम्ही, काम नसलं. मी या सिमेंटच्या गोण्यावर धक्क्यावर काम केलं, बऱ्याच गोष्टी केल्या जीवनात. खडी फेकल्या, डांबरच्या जारी मारल्या. माझा जीवनपट जर सांगितलं तुम्हाला, मी कुठलाही आणि तिचा 1 रुपया कमवला नाही. मी कष्ट केली आणि कष्टाने इथपर्यंत आलो मित्रांनो. आता समोरची मंडळी यांनी कष्ट कसे केले तुम्हाला सांगायची गरज नाही, पण आम्ही 3 भाऊ, आम्ही 3 भाऊ तिथे काम करतात. कुणी शेती करत, पण माझं एकच आहे, माझ्या घरात राजकारणात हा मी पिंड शिरू दिला नाही. आमच्या घरात जरी ग्रामपंचायत 15 वर्ष असलं, गावाचे लोक मी एवढे इमानदार जाणणार, 7 लोक उभं करतात, 1 लोक मला माहिती सरपंच करतो, मी नाही सांगितलं 15 वर्षापासून. पण माझा भाऊ, माझा वडील कधी ग्रामपंचायतचे पायरी आज मी चढत नाही, कधीच चढले नाही. जात किती काय बघत नाही. पण दारिद्र्याची परिस्थिती, दारिद्र्याला लाजू नये, पैसे आले तर माजू नये, या गोष्टी माझ्या आई वडिलांनी शिकवलंय. आज सुद्धा माझे आई वडील आज सांप्रदायिक आणि वारकरी संप्रदायाला मानणारे लोक आहोत, आणि या गोष्टी आमच्या घराण्यात आज टिकून राहिल्या. आणि आमची पुढची पिढी सुद्धा जास्त काही शिकत नाही पण मला अभिमान आहे की ते आज पुढे काही कोणाची गाठमोड नाही, काही साधे राणी साधापणा सगळ्यांमध्ये. पण मला तुमच्यासारखी मंडळी या ठिकाणी स्टेजवर बसली आणि एवढी मंडळी समोर आज सभेला आली आणि माझा विचार ऐकून घेतला, तर मी 100% दारिद्र्याची परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती, पण बाप वर्षभर काम करण्याचे कापूस जो विकास जास्त आणणार, त्यावेळेस 6-6 महिना गरबा ठेवत आणि गरबा दिसत 10-15 क्विंटल घटी जास्त कापूस, आणि त्या कापूसचा खर्चला की तुम्ही जो विचार करा बाप्पा काय म्हणून बापे बाप्पा म्हणून काही नाही, खर्च असा मजुरी अशी काहीच पडत नाही. पण ते वडील आज व्यवसाय करतात शेतीचा, त्या वडील त्या ठिकाणी मला सरकारला एकच विनंती आहे, जर सरकारचा हमी भावाचं पेट्रोल चालू झाला आणणार, तर सरकारला नक्की 1500 ते 2000 रुपये, 2000 कोटीचा तोटा येतो वर्षाला ते पेट्रोल चालू केलं तर. सरकार 2000 कोटीचा शेतकऱ्यांसाठी तोटा भरू शकत नाही, फेडरेशन चालू करत नाही. 288 आमदारांपैकी मला सांगा, 2 वर्षात 3 वर्षामध्ये शेतकऱ्याला 8,000 8,500 रुपये भाव द्या, असं तरी एक तरी आमदारांनी त्या विधानसभामध्ये आवाज उठवला का मित्रांनो? तोटा येतो सरकारला, पण शेतकऱ्यांसाठी 2000 कोटी रुपये टाकायला यांची मानसिकता नाही.
आणि विकासाच्या नावावर लोकांना भूलतापा देतात आणि शेतकऱ्यांना आज कपाशीसाठी फेडरेशन चालू करत नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगा त्याच्यासाठी दुर्दैव काय 288 लोक 288 कमीत कमी 150-200 लोक जर आज ग्रामीण भागातून जात असतील मित्रांनो, तो 150 लोकांनी एकही लोकांनी 2 वर्षापूर्वी फेडरेशन चालू करा असा आग्रह धरला आणि ते सीसीआय चालू करतात आणि सीसीआयचे एवढे निकष आहेत. आज अतिवृष्टीचा पाऊस येतो, आपले कपाशीचे बोंड सुद्धा खराब होतात आणि त्या निकषामध्ये आपण बसत नाही, आपल्याला पाहिजे तो भाव मिळत नाही. म्हणून मला गोरगरीब जनते मायमावल्याला सांगायचंय, तुम्ही जर जागृत असाल मित्रांनो, सगळ्यांनी एकच विचार करा. 20 तारखेला माझं 9 नंबरचं बटन आहे सिक्की, आणि सिक्कीचं बटन वर प्रचंड मताने मला मतदान टाका आणि हा विजय हा माझा विजय नाही होणार, मी तरी म्हणेल हा शेतकऱ्यांचा विजय होईल आणि शेतकऱ्याचा पुत्रचा विधानसभा विजय जाईल. हा माझा विजय होणार नाही, हा सगळ्यांचा विजय होईल, सगळ्यांचा गुलाल मिळेल. या ठिकाणी बराच वेळ झाला. आज माझे पुढचे मुलकी विचार तुम्ही ऐकून घेतले सगळ्यांनी आणि पुढचे मुलकी विचार ऐकल्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी सगळे जर आले, तामसवाडीचे बाहेरचे खेळावरती आले असतील, सगळ्यांनी आपल्या साहित्य चाला, गाडी पळवू नका दादांनो, कारण रस्त्यावर ट्रॅफिक भरपूर असते. म्हणून सगळ्यांनी धीरे जावं आणि या ठिकाणी सगळ्यांना मी माझा मनापासून मी आभार मानतो. तर हे 2-3 दिवस मला फक्त सांभाळून घ्या आणि सगळा मतदारसंघामध्ये जो गुलाल पडेल हा तुमचा गुलाल पडेल. मी एक फक्त नामनिमित्त राहील एवढं